नमस्कार. इझी सुपर स्पेशालिटी ट्रेनिंग नोव्हेंबर 2020 या प्रशिक्षणामध्ये माननीय श्री मुरलीधर भुतडा साहेब यांची प्रेरणा आणि श्री सुभाष बडेसर उर्फ शाबास गुरुजी आणि श्री विशालजी कांबळे यांना आम्ही धन्यवाद देतो की तुम्ही जे काही सध्या ट्रेनिंग देत आहात, या ट्रेनिंगच्या माध्यमामधून जे काही ज्ञान मला मिळालेलं आहे त्या ज्ञानाचा वापर करून मी हा अल्पसा प्रयत्न केला आहे. नक्कीच तुम्हाला तो आवडणार आहे. यामध्ये कुठे त्रुटी असेल, कुठे दुरुस्ती असेल तर कृपया मला सांगावी, म्हणजे मी अधिक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी व्हिडिओ निर्मिती करू शकतो. त्याचबरोबर सर्व सुपर स्पेशालिटी इझी सुपर स्पेशालिटी ट्रेनिंगमधील सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपण सुद्धा एक चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण घेत असताना तुमच्याकडे असणारे ज्ञान मला द्या, माझ्याकडे असणारे ज्ञान तुम्हाला देतो. आपण एकमेकांचं कम्युनिकेशन करू आणि एकमेकांना चांगल्या प्रकारचं प्रशिक्षित विद्यार्थी या ट्रेनिंगमधून निर्माण होऊ, म्हणजे आपल्याला कुठेही अडचण येणार नाही. तर मी श्री कैलास काकडे, क्रिएटिव्ह HM म्हणून माझा यूट्यूब चॅनल आहे. इयत्ता 8वी ते 10वी गणित झालेले सोपे, नूतन माध्यमिक विद्यालय लोणी मसदपूर, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर यांच्या वतीने मी आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आणि मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी इयत्ता 8वी ते 10वी या विषयाचे गणित झाले रे सोपे. नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. सगळे बेसिक कन्सेप्ट, सगळे उदाहरण संग्रह, सराव संच, संपूर्ण गणित या चॅनल मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. पण त्याच्यासाठी तुम्हाला क्रिएटिव्ह HM लोणी हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांनाही सांगा. धन्यवाद. या ठिकाणी आज मी घेऊन जातो तुम्हाला आता परत एकदा क्रिएटिव्ह HM लोणी इयत्ता 8वी ते 10वी गणित झाले रे सोपे, नूतन माध्यमिक विद्यालय लोणी मसदपूर, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. आणि आपण पाहणार आहोत वर्ग समीकरणे. मग याच्यामध्ये आपल्याला पाहिजे त्याचं सामान्य रूप, जे आपण आत्ताच पाहिलेलं आहे. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. आता हे पाहिल्यानंतर त्याच्यानंतर काय पाहिजे कडे, आणि तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे की सामान्य रूप म्हणजे काय. तर वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे ते ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. या ठिकाणी a b c या कोणत्याही वास्तव संख्या असतील, मात्र a इज नॉट इक्वल टू 0, तरच आपल्याला हे वर्ग समीकरण आहे असे म्हणता येतं. आणि ज्या वेळेस दिलेल्या समीकरणामध्ये 2 पेक्षा अधिक कोटी जर असेल तर तेही वर्ग समीकरण होत नाही. ज्याची कोटी 2च असते त्याला आपण वर्ग समीकरण म्हणतो. मग एखादं वर्ग समीकरण आहे का नाही, किंवा जर असेल तर ते सामान्य रूपात कसे मांडायचे. उदाहरणार्थ आपण एक गणित या ठिकाणी घेऊयात. मी मांडतो या ठिकाणी 7m वर्ग बरोबर 4. आता या ठिकाणी निरीक्षण केल्यावर वर्गपद आणि स्थिर पद आहे. वर्गपद जे आहे ते आहे समीकरणाच्या डाव्या बाजूला आणि स्थिर पद आहे ते आहे उजवीकडे. मग आपण याला अगोदर एका बाजूला सगळे पद घेऊयात, म्हणजे 4 वजा होतील. म्हणजे त्या ठिकाणी 7m वर्ग वजा 4 बरोबर 0. पण आता या ठिकाणी आपल्याला वर्गपद आहे, स्थिर पद आहे, मात्र सहगुणक चल पद नाही, म्हणजे bx हे पद नाही. मग आपण त्या ठिकाणी मांडू शकतो. पहा कसे मांडायचे. 7m वर्ग, आता जे पद या ठिकाणी नाही त्याचा सहगुणक घ्यायचा नेहमी 0, आणि त्याला चल आहे m, आणि स्थिर पद तर आपल्याला या ठिकाणी आहेच बरोबर 4. वजा 4 बरोबर 0. या ठिकाणी बघा, आता या स्वरूपात आपलं वर्ग समीकरण तयार झालं. मग आपल्या या ठिकाणी a बरोबर किती किंमत आहे 7, b बरोबर आहे 0, आणि c बरोबर किंमत आहे वजा 4. या महत्वाचा टप्पा आपल्याला या ठिकाणी आला पाहिजे. आपण आणखी एक उदाहरण पाहूयात. मी आता मांडतो या ठिकाणी
कुठलंही सांगा तुम्ही गणित, उदाहरणार्थ 2x बरोबर 5x चा वर्ग अधिक 1. आता हे सुद्धा वर्ग समीकरण आपल्याला सामान्य रूपात मांडायचं असेल तर मी काय करणार, फक्त हे जे 2x पद आहे हे डावीकडून उजवीकडे आणलं तर काय होईल, वजा होणार आहे. 5x वर्ग वजा 2x अधिक 1, आणि या 2x डावीकडून उजवीकडे आणल्यामुळे काय झालं, 0 राहिला. याचाच अर्थ हे समीकरण ह्याच स्वरूपात तयार झालंय. मग वाचताना असं वाचायचं, 5x चा वर्ग 5x वर्ग वजा 2x अधिक 1 बरोबर 0. ह्या स्वरूपात आपण वाचायचं. आता a बरोबर किती किंमत आहे, बरोबर a बरोबर 5. b बरोबर किती किंमत आहे, b बरोबर वजा 2, आणि c बरोबर 1 ही किंमत आपल्याला मिळाली. म्हणजे आपल्याला एखादं वर्ग समीकरण हे सामान्य रूपात मांडताना आपल्याला हाच फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरावा लागणार आहे. आपण आणखी एक उदाहरण पाहूयात, म्हणजे तुमच्या सामान्य रूप हे कसं असतं हे लक्षात येणार आहे. बघा, y वर्ग बरोबर 0. आता वर्ग समीकरण आहे का आहे, कारण याची कोटी 2 आहे, पण आपल्याला सामान्य रूपात मांडायचं. मग काय आपल्याला लक्षात येते, वर्गपद आहे, सहगुणक चलपद नाही आणि स्थिर पद नाही. आता सांगितलं तुम्हाला जे पद नाही त्याचा सहगुणक किती घ्यायचा, 0. मी किती घेणार आहे, 0y, आणि स्थिर पद मी किती घेणार, 0 घेणार, बरोबर 0. याचा अर्थ मला आता a बरोबर किती किंमत आलेली आहे, a बरोबर वर्गपदाचा सहगुणक a, या वर्गपदाचा सहगुणक काहीच नाही म्हणजे 1. b ची किंमत 0 आणि c ची किंमत 0 आहे. अशा प्रकारे आपण एखादे वर्ग समीकरण हे सामान्य रूपात कसे मांडायचे हे त्या ठिकाणी आपल्याला समजणार आहे. कुठलंही समीकरण आपण मांडू शकतो. मी आणखी एक उदाहरण या ठिकाणी घेऊन दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला ते कळणार आहे. उदाहरणार्थ बघा, इथं मांडतो मी आता 2p वजा 4 गुणिले दुसऱ्या कंसात 2p अधिक 1 बरोबर 0. आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी सर वर्ग पदच नाहीये, दिसतच नाही, त्यामुळे हे वर्ग समीकरणच नाही. पण असं नाही हा, अगोदर तुम्हाला कंस गुणाकार करून घ्यावा लागेल. आणि आपण 8वीला 9वीलाचं सूत्र पाहिलं आहे, 2 कंस एकमेकाला गुणिले असतील आणि पहिली पद जर समान असतील तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, पहिल्या पदाचा वर्ग, पहिलं पद काय 2p आहे, मग त्याचा वर्ग किती आला, 4p चा वर्ग, पहिल्या पदाचा वर्ग. दुसऱ्या पदांची बेरीज करायची, वजा 4 आणि 1 किती बेरीज झाली, वजा 3, आणि आलेल्या बेरजेला पहिल्या पदाने गुणा, म्हणजे कितीने गुणा, 2p ने. आता बघा, दुसऱ्या पदांची बेरीज करून आलेल्या बेरजेला पहिल्या पदाने गुणलं तर वजा 6p आलेला आहे. या ठिकाणी दुसरा टप्पा आपला 6p आलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या पदांचा गुणाकार करा, वजा 4 चा 1 चा गुणाकार आला, वजा 4 1 4. असं आपल्याला या स्वरूपात वर्ग समीकरण मिळालेलं आहे. मग आता a बरोबर किती आहे, 4, b बरोबर किती आहे, वजा 6, आणि c बरोबर वजा 4. येते का लक्षात तुमच्या? या स्वरूपातील अगोदर तुम्हाला हे आलंच पाहिजे, त्याच वेळेस आपल्याला पुढे एंट्री करायला संधी आहे. म्हणजेच तुम्हाला वर्ग समीकरण आहे का नाही हे ओळखता आलं पाहिजे, आणि जर ओळखता आलं तर ते सामान्य रूपात मांडता आलं पाहिजे. आणि सामान्य रूपात मांडलं तर तुम्हाला एबीसीच्या किमती काढता आल्या की तुम्ही एंट्री केलीच म्हणून समजायची. आता एंट्री केल्यानंतर पुढे काय आहे चला पाहूयात आपण. मग आपल्याला जर वर्ग समीकरण असेल तर त्या वर्ग समीकरणाचं समजा 2 हे मूळ आहे का नाही, मग आपल्याला पाहिजे वर्ग समीकरणांची मुळे. ते दिलेलं वर्ग समीकरणाचं मूळ आहे का नाही
हे शोधायचं कसं ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि एकदा हे मुळे शोधण्याचं काम झालं की मग सोडवायचे कसे, तर त्याच्यासाठी तुम्हाला 3 पद्धती आहेत. त्यापैकी पहिली पद्धत आहे अवयव पद्धत. या पद्धतीमध्ये आपण 8वीला 9वीला भाग पाहिला आहे की समजा 2x वर्ग वजा 4x अधिक 1 बरोबर 0 असताना गुणाकार आला पाहिजे अधिक 4 1 4 आणि बेरीज आली पाहिजे वजा 5. म्हणजे आपल्याला गुणाकार आणि बेरीज अशा संख्या शोधून मग त्यांचं कॉमन काढून आपण ते शोधणार आहोत. कसं पाहिजे तेही पाहणार आहोत. आणि त्यानंतर पुढची पद्धत पाहिजे आपल्याला ते म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे शोधण्याची पुढची पद्धत आहे आपली पूर्ण वर्ग पद्धत. ही पद्धत मात्र आपल्याला या ठिकाणी एका वेगळ्या पद्धतीने पाहायची आहे. कशी पाहिजे ते पण समजून सांगणार आहे. आणि शेवटची पद्धत आपली आहे ती म्हणजे सूत्र पद्धत. अशा प्रकारे आपण एवढा भाग आज या ठिकाणी पाहिल्यानंतर आपल्याला सहज समजेल की प्रकरण अतिशय सोपं आहे आणि सहज तुम्ही याच्यात 100% मार्क मिळवून तुम्ही तर मिळवणार, पण दुसऱ्याला जर तुम्ही हे ज्ञान दिलं तर तुमचं ज्ञान वाढणार आहे आणि तुमचा अभ्यास पक्का होणार आहे. चला तर मग या